श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, घरामध्ये दरिद्रता आणणाऱ्या या 9 सवयींबद्दल घरातील मोठी वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देत असतात. तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कोणत्या आहेत त्या 9 सवयी ज्या सवयींमुळे तुमच्या घरावरती माता लक्ष्मी सतत नाराज असते. अनेकदा मुलांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की आपले आईवडील आपल्याला ओरडतात, परंतु या गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष देत नसाल, या गोष्टी सतत करत राहिला तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्यामुळे आपल्यात नेहमी वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते. सतत काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळी करू नका असे सांगतात? चला तर मग बघूया. नंबर 1, तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांना अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळीच तसेच ठेवतात. आळशीपणामुळे असेल किंवा काही कारण असेल, पण या सवयीमुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अपशकुन तुमच्या घरावर पडतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असे केल्यामुळे देखील तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. नंबर 2, दुसरी गोष्ट, आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसूनच काहीही काम करू लागतात. TV पाहत असताना पलंगावर जेवण करू लागतात. पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्ती वाढत नाही. नंबर 3, शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत राहतात. हे खूप अपशकुनी मानले गेले आहे. म्हणले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे किंवा आडवे होणे शुभ मानले गेले आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे देखील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होत असतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा. चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर देखील पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते. नंबर 4, दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील दरिद्रता तयार होते. मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही, पण त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरी जाऊ शकते. याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये. असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते. असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि त्यांच्या अपमानासारखेच असते. त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये. हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर आणि नंतर देवी देवतांना अर्पण करावे. रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजाघराचा दरवाजावर पडदा लावा. यामुळे मूर्ती दोष होणार नाही. नंबर 5, वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुतण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे पाहिले आहे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू लावल्यास कठोर मनाई
करण्यात आली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळीनंतर झाडू लावतो, माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात. तसेच अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपलं बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामांमध्ये गुंतून जातात. ही सवय त्यांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करते. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा पसरते. आपल्याला सवय असते तसाच दरवाजा उघडा ठेवायची आणि बाहेर जायचं किंवा कुठल्या तरी कामाला लागायचं, तर तसं करू नका. नंबर 6, नखे चघळण्याची सवय. अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात त्या ठेवाव्यात. याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या देखील घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो. तसेच घरामध्ये जुने वृत्तपत्र देखील साठवून ठेवू नये. तीसुद्धा घरामध्ये दरिद्रीचे कारण ठरते. काही जणांना घरामध्ये पिशव्या साठवून ठेवायची सवय असते, तर त्या पिशव्या देखील तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या देखील घरामध्ये साठवून ठेवू नका. वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावा. असे केल्याने तुमच्या घरामधले वातावरण प्रसन्न होईल, घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील. बघा, घरामध्ये खूप दिवसांपासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढून टाका. नंबर 7, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा देखील धोका होतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळीनंतर दूध, दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान देखील करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्याच्या अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्याला यश मिळत नाही. तर त्यावेळेस काहीतरी तुम्ही उपाययोजना करून तिथे प्रकाश आणा, एखादा बल्ब लावा. ते केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील. नंबर 8, घरात लावलेल्या घड्याळाच्या वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून लावा किंवा काढून टाका. घरात कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करून एखाद्या भिंतीवर लावा. खराब घड्याळ ठेवल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही टळते. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या आणि घराबाहेर काढा. विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. घरात कुठेही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नका. या खराब कुलपामुळे देखील कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि ही कुलपे त्वरित काढून टाका. नंबर 9, स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका. नेहमी आपल्या चुलीला, आपल्या गॅसला स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर देखील मिळतो. पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रीचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. इथे देवी देवतांचे वास्तव्य असते. मैत्रिणींनो, जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे भक्त असाल तर जय माता लक्ष्मी असे कमेंटमध्ये लिहा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या 9 गोष्टींचे पालन जर केले तर तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल आणि सर्व मार्ग खुले होतील. श्री स्वामी समर्थ.